हो. आचार्य या प्रकरणाची आपली 18 वचने झालेली आहेत. आज 19व्या वचनावर आपण श्रवणाने चिंतन करणार आहोत. आजचं वचन आहे, पुरुष जव जव पळे तव तव विखो पाठी लागे. पुरुष पाठी लागे तव तव विखो पळे. मागील वचनामध्ये आपण पाहिलं, धर्म नष्ट आत पर विषय नष्ट नाही. म्हणजे धर्माचा नाश करणारे किंवा धर्माचा विनाश करणारे तुम्हाला भेटतील, परंतु विषय नष्ट नाही. म्हणजे दोषवंत पदार्थांचा किंवा दोषवंत सवयींचा नाश करणे किंवा करणारे हे तुम्हाला दिसणार नाहीत, परंतु गुणदायक गोष्टींचा नाश जो आहे तो तुम्हाला करणारे दिसतील. म्हणजे पाहता गेलं तर आपण जुन्या काळातल्या कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत व्यवहारामधल्या, नुसत्या आध्यात्मिक असं नाही, पण व्यवहारातल्या पण अशा कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत ज्या बंद झालेल्या आहेत. आणि त्या बदल्यामध्ये कितीतरी दोषवंत बाबी असतील, मग ते खाण्याच्या बाबतीमध्ये असो, कपड्यांच्या बाबतीमध्ये असो, अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये असो, वाईट गोष्टींचं जो काही रिवाज आहे तो चालू झालेला आहे आणि जुन्या गोष्टींची जी परंपरा आहे चांगल्या गोष्टींची ती बंद झालेली आहे. म्हणजे चांगल्या गोष्टीचा नाश करणारे तुम्हाला भेटतील, दिसतील, परंतु वाईट गोष्टींचा नाश करणे म्हणजे जर का कोणाला सांगितलं, बघा ती गोष्ट चांगली होती, ती गोष्ट चालू केली पाहिजे, आता केली पाहिजे, पण आता कोण चालू करणार? किंवा असं म्हटलं की बाबा हे वाईट आहे, हे बंद केलं पाहिजे. हो, बंद तर केलं पाहिजे, पण कोण बंद करणार? म्हणजे चांगल्या गोष्टी चालूही करायच्या नाहीत, वाईट गोष्टी बंदही करायच्या नाहीत. दोन्हीपैकी एक काहीतरी झालं पाहिजे. परंतु तसं जनमानसांमध्ये, समाजामध्ये तुम्हाला याच्या वेगळा थोडंसं विपरीत ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी दिसतील. आणि म्हणून मागील वचनामध्ये आपण बघितलं की धर्म नष्ट आत पर विषय नष्ट नाही. आता एखादा व्यक्ती जर का विषय नष्ट असेल, मग त्याला विषय मिळतच नसेल, जर का सांगितलं विषय नष्ट नाही म्हणजे दोषांचा त्याग करणारे लोक नाहीत, परंतु नाहीत असं नाही आहे, किंचित म्हणजे प्रमाणामध्ये तुम्हाला ते बघायला मिळतील. स्वामींनी सांगितलेले विरळा नांदे, म्हणजे चांगल्या गोष्टी करणारे लोक नाहीत असं नाही आहे, परंतु ते क्वचितच आहेत, किरकोळ आहेत, त्यांचं प्रमाण कमी आहे. मग असा जर का एखादा व्यक्ती असेल जो दोषांचा त्याग करतो आहे, मग त्याला त्याच्याविषयी साह्य होत असेल नाही. इथे सांगितलं, पुरुष जवजव पळे तवतव विखो पाठी लागे. म्हणजे जेवढं जेवढं तुम्ही वाईट गोष्टींचा त्याग करण्याअर्थी पाऊल उचलाल, तेवढं तेवढं त्या वाईट गोष्टी तुमच्या आसपास जास्त राहतील. म्हणजे जर का थोडक्यात म्हणजे आपण जर का म्हटलं की आज आपण पायी पायी जायचं, रिक्षा नाही करायची, काय नाही करायचं, असं म्हणून आपण निघालो तर नेमके अनेक लोक ओळखीचे भेटतात, सोडायचं का तुम्हाला, सोडायचं का, म्हणजे आपल्याला ते चालू देत नाहीत. तुम्ही म्हटलं की आजपासून गोड बंद करायचं, साखर खायचीच नाही, चुकीचं आहे साखर खाणं. म्हणजे असं जर का म्हणून तुम्ही आज साखर सोडली तर आजपासून तुम्हाला गोड खायला एवढं दिलं जाईल, एवढं भेटेल तुम्हाला. म्हणजे चांगली गोष्ट जेव्हा तुम्ही करायला जाल, तुम्ही स्मरणाला बसाल की आज ध्यान साधना करूया, नेमके त्या दिवशीच काय होणार, काही ना काही कामं निघतील, काही ना काही लोक येतील. म्हणजे जेवढं जेवढं तुम्ही दोषांचा त्याग कराल, दोषरूप पदार्थांचा त्याग कराल, दोषरूप व्यक्तींचा त्याग कराल, तेवढे तेवढं काय होईल, त्या पदार्थांचा, त्या व्यक्तींचा तुम्हाला योग येत राहील, ते तुम्हाला परत 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 भेटत राहतील. पुरुष जवजव पळे तवतव विखो पाठी लागे. म्हणजे तेवढं तेवढं ते दोषरूपी पदार्थ तुमच्या मागे लागतात, तुमच्या जवळ येतात. आणि मग जर का मग तुम्ही ते पदार्थ मिळवण्याच्या दृष्टीने जर का तुम्ही प्रयत्न केले, मग तुम्ही म्हटले ठीक आहे, आजपासनं ते गोड खाणं बंद केलं होतं, ते आपण परत चालू करूया, म्हणून तुम्ही जर का चालू केलं, तर मग काय होईल ना, पुरुष पळे तवतव विको पाठी लागे. आणि पुरुष पाठी लागे तवतव विखो पळे. आणि जर का तुम्ही ते मिळवण्यासाठी म्हणून तुम्ही जर का प्रयत्न करायला लागले, तर तुम्हाला ते मिळत नाही.
हा अनुभव तुमचा असेल सगळ्यांचा. ज्या दिवशी तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही सोडली आहे तर त्या दिवसापासून ती गोष्ट तुमच्या डोळ्यापुढे पुन्हा 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 यायला लागते. परंतु ती गोष्ट आता आपण मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जर का प्रयत्न केला तर काय होतं ना, पुरुष पाठी लागे तव तो विखो पळे, मग तुम्हाला ते भेटत नाही. अशा पद्धतीने जसं मागे कुणाचा अनुभव सांगितलेला होता की इथेच राहत होते, ते अध्ययन चांगलं, आध्यात्मिकही झालेलं, शिक्षणही चांगलं झालेलं, कॉलेज वगैरे सगळं, आणि नोकरी भेटत होती, सुटत होती, असं चाललं होतं. आणि त्याच्यामध्ये मग काही दिवस नोकरी नव्हती आणि त्यांचा निश्चय होता की अनुसरण घ्यायचं आहे आता. आणि मग होता होता मग त्यांचा एक दिवस निश्चित झालं. ते म्हणाले आता अनुसरण घेण्यासाठी मला जायचं आहे. असं तेव्हा त्यांनी जेव्हा निश्चित केलं की 1 महिन्यानी मला जायचं आहे, आणि त्यांना 2-3 नोकऱ्या आल्या चांगल्या पगाराच्या, चांगल्या. मग त्यांनी ते सांगितलं. ते म्हणे बघा, इतक्या दिवस नोकरी नव्हती आणि अनुसरणाचा निश्चय केला आणि लगेच नोकरी आली. इतक्या दिवस नोकरी शोधतो तो नोकरी नाही. म्हणजे हे काय आहे, पुरुष पाठी लागे तव तो विखो पळे, आणि पुरुष पळे तव तो विखो पाठी लागे, म्हणजे लगेच ते प्राप्त होतं. आणि म्हणून तुम्ही म्हटले की जरा ठीक आहे, अनुसरणाचं पुढे ढकलूया, आता नोकरीचं बघूया. म्हणून तुम्ही नोकरीसाठी जेव्हा पुन्हा प्रयत्न कराल तेव्हा मग नोकरी मिळणार नाही. असं सगळं ते चालू राहतं. काही गोष्टींचा त्याग केल्यानंतर काही गोष्टी अडचणीदायक पुढे येऊन जातात, आमिष म्हणून तुमच्या समोर येतात. कुणीतरी अनुसरणाचा काहीतरी उल्लेख केला आणि नेमकं त्यांच्या नोकरी संदर्भात त्यांना काहीतरी अडथळा आला. ते म्हणाले इतक्या दिवस कधीच हे असा अडथळा आला नाही, किंवा या संदर्भामध्ये जे काय घडलेलं आहे त्याच्यात माझी चूक काहीच नाही आहे, फक्त त्या केसमध्ये मी खोतो. मग नेमकं आत्ता आम्ही अनुसरणाचा निश्चय केला पती पत्नीने, आणि नेमका हा अडथळा आत्ताच आला, एकदम एवढे दिवस काहीच नव्हतं. म्हटलं हे अनुसरणातले अडथळे आहेत, चांगलं कार्य करण्यातले अडथळे आहेत, ते येतच असतात. तुम्हाला काय करायचं असतं, ते चांगलं कार्य करत असताना जे काही अडथळे येतात ते पार करून तुम्हाला पुढे जायचं आहे. आपण काय होतं की चांगलं कार्य करायला लागलो आणि अडथळे आले की आपण तिथेच थांबून जातो की आपल्याच्याने होणार नाही. परंतु तुम्ही ते अडथळे पार करून जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला एक वेगळा अनुभव पण येईल, त्या चांगल्या गोष्टीचं महत्त्व पण तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे पटेल, आणि त्याचं म्हणजे सार्थक तुम्हाला वाटणार आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे की कितीही चांगल्या कार्य करताना किती काही अडथळे आले तरी आपण आपलं चांगलं कार्य कधी थांबवायचं नसतं, आपण चालत राहायचं असतं. या संदर्भामध्ये लीळा जी आपण घेणार आहोत ती उत्तरार्ध 387 क्रमांकाची लीळा आहे. पुरुष जवजव पळे निरूपण, म्हणजे या संदर्भात निरूपण स्वामींनी केलेलं आहे. एकुदी भटी पुसिले, एक दिवस आचार्य स्वामींच्या समोर बसलेले आहेत आणि त्यावेळी स्वामींना त्यांनी विचारलेलं आहे, प्रश्न केलेला आहे. पैठणची लीळा आहे. जी जवपर्यंत एखाद्या पदार्थाचा नेमू धरिजे तव पर्यंत तो पदार्थ निराकरिता पाठी लागे. म्हणजे बटोबासांनी स्वतःचा अनुभव विचारलेला आहे की जोपर्यंत एखाद्या पदार्थाचा नेमू धरिजे, म्हणजे नियम आपण केला की हा पदार्थ खायचा नाही आहे, तवपर्यंत तो पदार्थ निराकरिता पाठी लागे, आणि आपण नाही नाही म्हणतच राहतो आणि तो पदार्थ भेटतच राहतो असं होतं. बळेची संपादिती, आणि आपण कितीही नाही म्हटलं समोरच्याला मला चालत नाही तर काय, बळेचं संपादिती म्हणजे वाढणारा व्यक्ती पण असा असतो, तो उगाचच आग्रह करणारा असतो. कधीही समोरचा व्यक्ती जेव्हा नाही म्हणतो, एकदा नाही म्हणतो, दोनदा नाही म्हणतो, तीनदा नाही म्हणतो, तेव्हा त्याला वाढू नये. कारण की जेवताना बहुतांशी कोणी लाजत नाही. तुम्ही वाढणारे मोकळे असाल तर खाणारा जो आहे तो निसंकोचपणे जेवतो, म्हणजे व्यवस्थित जेवतो तो. आणि मग तो तीनदा जर का नाही बोलला तर मग त्याला वाढू नये, जबरदस्ती माझ्या हाताने घ्यावंच लागेल अशा पद्धतीचा आग्रह काही असू नये. तुमच्या आग्रहाचा विचार करण्यापेक्षा त्याच्या पण पचनाचा, त्याच्या पण पोटाचा विचार तुम्ही केला पाहिजे. त्याला काही त्रास होत असेल त्याचाच पण विचार तुम्ही केला पाहिजे. कुणाला जास्त आग्रहही करायचा नाही आणि कुणाच्या आग्रहाला स्वतः पण बळी पडायचं नाही. कोणी किती म्हटलं की बाबा
एवढं तुम्ही घ्याच माझ्या हाताने, काही आवश्यकता नाही. आपलं पोट भरलेलं असेल, कारण की तुम्ही जे खाणार आहात त्याचं फूड पॉयझन तुम्हाला होऊ शकतं, तुमच्या पोटाला त्रास होऊ शकतो. तो त्रास जो आहे तो त्याच्या आग्रहामुळे कमी होईल असं नाही, तो वाढणार आहे. म्हणून कुणाच्याही आग्रहाला नाहक आणि उगाचच विनाकारण बळी पडू नये. म्हणजे समोरचा व्यक्ती कोणी असो, किती मोठा असो, काय असो, तुम्ही तो पदार्थ जर का खाल्ला तर त्याचा त्रास तुम्हाला होणार. जेवल्यानंतर तुमचं जो मूळ जेवण आहे, आत्ता आपण जेवतो ते आपलं मूळ जेवण नाही बरं का, ते जेवणापेक्षा आपण जास्त खाऊन जातो. आपल्या पोटाची जी काही भूक आहे, आज डॉक्टर जे सांगतात की जेवढी भूक आहे तेवढंच खा, एकदम इथपर्यंत खाऊ नका, तेच आमच्या स्वामींनी 800 वर्षा पहिले सांगितले लीळाचरित्रामध्ये की क्षुधा निवृत्ती की जे फक्त भुकेची पीडा जी आहे ती फक्त घालवा. एकदम पोटभर आणि मनसोक्त जेवायचं नाही. आज जेवण आहे बरं, आज पोटभर जेवा. पण तर म्हणजे आपल्याला आपला आहार हा माहिती असला पाहिजे. आता तुम्ही तुमचा जो काय आहार आहे तो जेव्हा तुम्ही खाल्ला त्याच्यापेक्षा पण जास्त आत्ता आपण खातो, आणि त्याच्यावर जर का परत तुम्ही अजून काही खायला लागलेत समोरच्याने आग्रह केल्यानंतर, ते अक्षरशः विष असतं तुमच्या शरीरासाठी. ते अजिबात योग्य नसतं. तो प्रसाद असो नाही तर काही असो, अजून तो तुम्हाला घातक आहे. हा प्रकार आपल्याला कळला पाहिजे. आणि म्हणून बळेची संपादिती, काही लोक खूप आग्रह करत असतात. एका घरी आम्ही जेवायला जातो, मग तिथे निम्म जेवण झालं की त्या घरातले एक एक लोक उठतात वाढायला. ते नाही, माझ्या हाताने घेतलंच नाही, तुम्ही माझ्या हाताने घेतलंच नाही. मग आता कधी गेलो की ते सगळ्यांना सांगतो, हां ते वाढणाऱ्या सगळ्या पदार्थांना सगळ्यांनी हात लावून घ्या, म्हणजे मग माझ्या हाताने घेतलं नाही असं होणार. मग ते जबरदस्ती ते ठेवलं जातं, तर ते योग्य नाही. आणि म्हणून आपण कुणाला आग्रह करू नये, आणि आपल्याला कुणी करत असेल तर तो स्वीकारू सुद्धा नाही. म्हणजे आम्ही संवत्सर वांबोरीला आम्ही राहिलो, म्हणजे मामाजींकडे. मामाजींचा आहार जेव्हा 1996ला मी होतो, त्यांना पहिल्यांदा बघितलं तेव्हा त्यांचा आहार जेवढा होता, आज सुद्धा तेवढा आहार, त्यांचा आहार तेवढाच आहे. प्रसंगानुसार किंवा ऋतूनुसार, वातावरणानुसार ते आहारामध्ये बदल होतो. उन्हाळ्यामध्ये कदाचित जास्त पाणी पिलं जातं, आहार कमी होऊ शकतो. हिवाळ्यामध्ये पाणी कमी पिलं जातं, आहार थोडासा वाढतो. परंतु त्यांचं प्रत्येक वेळी ते वजन ते तपासतात, किती वजन झालेलं आहे, आणि त्यानुसार वजन अजिबात वाढू देत नाही. आणि पदार्थसुद्धा जो खायचा तोच खायचा. आलंय ताटामध्येच म्हणजे सगळंच खात बसायचं असं नाही. आणि म्हणून त्यांची 96ला जशी तब्येत होती तशी तब्येत आजही आहे. तुम्ही किती महत्त्वाचा पदार्थ आणून दिला की हा खास तुम्ही तुमच्यासाठी आणला, ते म्हणतात ते ठेवा, मला जेव्हा खायचं तेव्हा मी खाईन, जेवढा खायचं तेवढाच खाईन. त्यांचं म्हणणं आहे की समोरच्याचं मन बिघडलं तरी चालेल, पण आपलं पोट बिघडता कामा नये. आणि अनेकांची मनं सांभाळता सांभाळता आपण आपली तब्येत गमावून बसलेलो आहोत सगळेजण. आणि म्हणून पुढीलाने जरी संपादलं तरी आपण घेऊ नये. भटोबासांनी हाच प्रश्न केलेला आहे. काही लोक बळेची संपादिती आणि तोची जे धवा घेऊ आदरी जे ते धवा मागताही न मिळे. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला तो पदार्थ पाहिजे असेल, मग तो मागताही न मिळे, म्हणजे मागितला तरी मिळत नाही. कधी काळी म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला तो पदार्थ लागतोच असं काय नाही, पण कधी कधी लागतो आणि त्यावेळेस आपल्याला तो प्राप्त होत नाही. एकदा जर का तुम्हाला पदार्थांची सवय लागली घेण्याची, आणि नंतर मग एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात आणि तिथे तुम्ही तो पदार्थ मागितला, मग मागताही न मिळे म्हणजे घेऊ आदरी जे ते धवा मागताही न मिळे, म्हणजे मागून सुद्धा लोक देत नाहीत. मासुतील काही म्हणजे एरवी तर सहज त्यांच्या मनाने काय देतील, ते मनाने तर देणारच नाहीत, परंतु मागताही दिल्या जात नाही. वाढतायत असं आहे. सर्वज्ञ म्हणितले पुरुष जव जव पळे तव तव विको पाठी लागे, पुरुष पाठी लागे तव तव विखो पळे. आणि तेव्हा स्वामींनी सांगितलं, तुम्ही आचरण करत असताना जर का एखाद्या गोष्टीचा परिच्छेद केला, म्हणजे त्याग केला, तर ती गोष्ट तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये तिथे मिळेल. आणि एखादी गोष्टीचा जर का तुम्ही स्वीकार करू म्हटलं तर ती गोष्ट तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला असं दात असती ते चणे नाही आणि चणे असती ते दात नाही, हा अनुभव तुम्हाला येईल. म्हणून
एखाद्या वेळेस तुम्हाला मिळालं नाही म्हणून खचून जाऊ नका. स्वामींनी सांगितलेलं आहे की तिसरा पहारी भिक्षा कीजे, घर न निवडीत भिक्षा कीजे वगैरे सगळं सांगितलेलं आहे. नगरांत का पात्रांत, नगरांत झाले आणि पात्रांत नव्हेची, तरी आप जविजे म्हणजे मागून घ्यावं. तुम्हाला जेवढं पाहिजे आहे त्याच्यापेक्षा जर का कमी भाकर आलेली भिक्षेमध्ये तर ती मागून घ्या. आणि जर का मागूनही नाही मिळालं तर ना तर खुंट गिळीजे म्हणजे त्या ठिकाणी गप्प बसा. खुंट असतो अंगणातला किंवा भिंतीला आहे, तो कसा गप्प असतो, तो काही तक्रार करत नाही, बोलत नाही. त्याप्रमाणे आपण सुद्धा मागायचं, नाही भेटलं तर शांत बसायचं. आता मागून सुद्धा नाही भेटत आहे तर मग तिथे बोलण्यात किंवा तडफड करण्यात किंवा दुःख वगैरे या गोष्टी करण्यामध्ये काही अर्थ नाही. मग त्यावेळेस गप्प राहायचं. आता या संदर्भामध्ये आपण थोडं अजून विश्लेषण बघूया टीकेच्या माध्यमामध्ये. टीकेमध्ये काय सांगितलेलं आहे. इथे सांगितलं की पुरुष जवजव पळे, तर कोणता पुरुष पळतो आणि तो कुठल्या गुणाचा आहे. पुरुष जवजव पळे तो विको पाठी लागे, म्हणजे पुरुष त्याग करतो आहे आणि त्याला पदार्थ भेटत आहेत. बघा आता प्रापंचिक लोक आहेत, तर मग प्रापंचिक लोकांकडे रोज गोडधोड असतं का? काही रोज तुम्हाला गोडधोड खायला मिळतं का? रोजचं गोड मिळतं म्हणजे काय, फक्त चहा तुम्हाला मिळतो गोड, तोही डॉक्टरांनी गोड प्यायचं बंद केलेलं आहे. आता तुम्हाला गोड कधी खायला मिळतं? सणवार असेल तरच गोड मिळतं, किंवा कुणी पाहुणे आले तर. म्हणजे एका घरी एक जण ते होते, म्हणजे आम्ही जायचो, काही ना काही चर्चा त्यांच्याकडे व्हायची नेहमी. मग आम्ही गेलो की तिकडे काहीतरी गोडधोड ते बनवायचे. मग त्यांचे मिस्टर म्हणायचे, बाबा तुम्ही रोज येत जा, तुम्ही आले की आमच्याकडे काहीतरी चांगलं बनतं जेवायचं, आणि चर्चा पण चांगली होते, दोन्ही फायदे होतात. म्हणजे प्रापंचिक विभागामध्ये कधीतरीच गोडधोडाचं जेवण होत असतं, रोज होत नाही. म्हणजे तुम्हाला जरी म्हणजे हे असतं की रोजचं गोड खाल्लं तरी चालेल, कारण की तुमच्याकडे रोज बनत नाही म्हणून तुम्हाला तसं वाटतं. रोज गोड भेटलं तरी आपण खाऊ, पण तुम्हाला रोज गोड भेटत नाही. आता आम्ही त्याचा त्याग केलेला आहे, आम्ही पदार्थाधिकांचा परिच्छेद केलेला आहे. तर आमच्या मागे जरी आम्ही कोणाच्या घरी गेलो की बाबा काहीतरी आम्ही साधं जेवण बनवा, नाही पुरणपोळीचं बनवू, नाही खीर बनवू, नाही हे बनवू, आम्ही म्हणतो नाही साधं बनवा, भाकरी पिठलं. तुम्ही कुठल्याही साधूला विचारा की बाबा काय बनवायचं जेवण, तर ते पिठलं आणि भाकरी हा पहिला मेनू तुम्हाला सांगतील. साधं बनवा, पिठलं भाकरी बनवा, तेलकट बनवू नका, गोड बनवू नका, जास्त तिखट बनवू नका, म्हणजे हे मुद्दे तुम्हाला सांगतील. साधं जेवण बनवा. परंतु आम्हाला खायचं आहे साधं, परंतु आम्हाला लोक साधं खाऊ देत नाही. उलट आम्हाला नाही बाबा हे पण घ्या, हे पण घ्या, हे पण घ्या, म्हणजे जास्त पदार्थ बनवले जातात. जेवढा तुम्ही परिच्छेद कराल तेवढं तुम्हाला पदार्थ प्राप्त होत राहील, मिळत राहील. मग हा जो व्यक्ती आहे, जो पळणारा आहे दोषांपासनं, दोषरूप पदार्थांपासनं, वस्तूंपासनं, तो जो व्यक्ती आहे, तो जो साधक आहे, तो कुठल्या प्रकारचा आहे. इथे सांगितले पळे तो लाठा, म्हणजे उत्तम अधिकाराचा आहे आणि सत्वगुणाची लाट असलेला आहे. हे त्याला ते नको वाटतं सगळे ते पदार्थ, कारण की पदार्थांच्या माध्यमातनं तुम्ही एक तर राजस गुण तुमच्यामध्ये येऊ शकतो किंवा तामस गुण तुमच्यामध्ये येऊ शकतो. आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला याच्यातनं नको पाहिजेत, आणि म्हणून तो पळत असतो. त्याच्यामध्ये सत्वगुणाची लाट असते, ती अशा पद्धतीची असते की तो पदार्थ मिळाल्यानंतर तो व्यक्ती चिडचिड करत नाही. नको पाहिजे असलेला पदार्थ जेव्हा ताटात येतो तेव्हा ते देवाला विनंती करतात की हे मला नको आहे सगळं काय. ते विनम्रतेने ते पदार्थ काढून ठेवतात आणि त्याचा परिच्छेद पुन्हा एकदा परिच्छेद करतात, म्हणजे खात नाहीत तो. आणि त्यावेळेस ती सत्वगुणाची लाट आहे, कारण की तो आचरणातला तो एक भाग आहे. आवडीनिवडी संदर्भात असेल मग चिडचिड होणार. तुम्हाला तुमच्या न आवडीचा पदार्थ असेल तर चिडचिड होणार, किंवा मग नको असलेला पदार्थ तुम्हाला वाढला तर मग तुम्हाला चिडचिड होणार. आवडीनावडीचा प्रश्न येतो तिथे चिडचिड होते. पण आचरणाचा जिथे प्रश्न असतो तिथे जेव्हा परिच्छेद वगैरे होतो आणि तिथे परत हे पदार्थ मिळतात तेव्हा तिथे चिडचिड होत नसते, तिकडे सात्विकता असते, शांतता असते आणि विनम्रपणे सांगितलं जातं की मला नको हवं किंवा मला पाहिजे. आणि भेटल्यानंतर
किंवा न भेटल्यानंतर तो पदार्थ मागितलेला नाही भेटला तर तिथे सुद्धा चिडचिड नाही आहे. हवा असलेला खायचा पदार्थ नाही मिळाला तर तिथे सुद्धा चिडचिड नाही आहे. आणि नको असलेला पदार्थ वाढला तर तिथे सुद्धा चिडचिड नाही आहे. तो सात्विकतेने त्या पदार्थाला लांब ठेवल्या जातं आणि केवळ साधं अन्न जे आहे, साधं भोजन जे आहे, त्यांच्या परिच्छेदाचं जे काय आहे, पथ्य आहे, तेच फक्त खाल्लं जातं. आणि म्हणून हा कसा पुरुष आहे? उत्तम अधिकाराचा. तो चिडत नाही म्हणून तो उत्तम अधिकाराचा आहे. नाहीतर नको सांगितलेलं असून सुद्धा गोड बनवलं, ताटात वाढलं, हे काय तुम्हाला सांगितलं होतं नका बनवू म्हणून, म्हणजे ही चिडचिड आहे. तेच जर सात्विक पद्धतीने सुद्धा सांगितलं जातं की बाबा हे तुम्हाला सांगितलेलं होतं बनवू नका म्हणून, आता तुम्ही बनवलेलं आहे तर ठीक आहे, थोडा वेळ राहू द्या ताटामध्ये, मी एक चमचा किंवा एक थोडंसं एवढंसं खाईन. ते प्रकृती संबंधित असेल तर मग थोडंसं खाल्लं तर चालेल सुद्धा, पण परिच्छेद केलेला असेल मग तिथे खाल्लेलं चालणार नाही. तिथे तुम्ही म्हणाल की देवाने सांगितलं प्रीती विको होईजे, म्हणजे कुणी जर का आवडीने दिलं तर तो पदार्थ स्वीकारावा, तर तिथे चालत नाही. परिच्छेद असेल समोरच्याचा तर समोर, म्हणजे ज्याचा परिच्छेद त्यांनी खाऊ नयेच, परंतु परिच्छेद आहे समोरच्याचा ऐकल्यानंतर आपण त्यांना वाढू सुद्धा नये, असं हे केलं जातं. पुरुषाचे पाठी लागणे ते कोणते? न तो आपणे आप जाऊ आदरी स्वतः मागतो. आता इथे आपण दोन्ही गोष्टी बघितल्या, पुरुष पळतोय आणि पुरुष पाठी लागे, अशा दोन्ही गोष्टी बघितल्या. पुरुष पळतोय म्हणजे दोषापासून लांब पळतोय, तो उत्तम अधिकाराचा आहे. परंतु जो पुरुष पाठी लागतोय पदार्थांच्या, की मला हे खायला पाहिजे, मला ते खायला पाहिजे, तो जो पुरुष आहे त्याचं ते पाठी लागणं ते कोणतं? न तो आपण्या आप जाऊ आदरी, म्हणजे तो स्वतःच ते मागायला जातो की मला हे अमकं अमकं खायला पाहिजे, मला हे तमकं तमकं खायला पाहिजे, हे पुरुषाचं पाठी लागणं आहे. आता त्याच्यामुळे काय होतं ना, तेने अनुकळेही आणि प्रतिकूळ मनुष्य ही पदार्थ संपादतात. मागितल्यानंतर काय होतं, अनुकूळ लोक तर देतातच. आता जर का तुम्ही सगळे आवडीवालेत आणि मी सगळं सांगितलं मला बासुंदी खायची आहे, तर तुम्ही बनवणारच आहात, म्हणजे तुम्ही ऑलरेडी बासुंदी बनवणारच आहात. परंतु मागितल्यानंतर अनुकूळ व्यक्ती तर बनवून देतोच, पण जो प्रतिकूळ व्यक्ती आहे त्याला जर म्हटलं की असं आम्ही तुमच्याकडे जेवायला येणार आहोत तर तुम्ही बासुंदी बनवा, त्याची इच्छा पण नाही आपण जेवायला यावं, प्रतिकूळ आहे तो. परंतु आता काय, समोरून फोन केला आणि ते म्हणाले बासुंदी बनवायची तर बनवा, मग आता काय करावं लागेल. म्हणजे अनुकूळ व्यक्ती तर देतातच बनवून, पण प्रतिकूळ व्यक्तीला सुद्धा द्यावं लागतं. कधी? जेव्हा तुम्ही स्वतः त्यांच्याकडे मागता एखादी वस्तू, तेव्हा मग त्यांना द्यावंच लागतं, म्हणजे पदार्थ मिळतात. कसं काय ना, यथा भिक्षा वस्त्र, म्हणजे भिक्षा उपरी, जर का चांगले कपडे जर का घालून गेले, तुमची ठेवण जर का चांगली ठेवली तुम्ही, तर काय होतं, मग त्या ठिकाणी पदार्थ संपादले जातात. म्हणजे कधी कधी तुमचं पेहराव कसा आहे, मळका फाटका वगैरे कपडे असेल तर कोणी उभंच करत नाही, परंतु बघितलं जातं की मागायला आलेला व्यक्ती कसा व्यवस्थित आहे, दिसायला व्यवस्थित आहे, ठेवण चांगली आहे आणि पद्धतशीरपणे त्याचं बोलणं वगैरे, म्हणजे ही तुम्ही जर का तुमची बाह्य सामुग्री जर का प्रदर्शित केली तर काय होईल, त्या ठिकाणी पदार्थ संपादल्या जाईल, म्हणजे पदार्थ मिळेल. आणि तेच जर का त्या ठिकाणी तुमचा पेहराव जर का चुकीचा असेल तर लोक तुमच्या बाजूलाही उभे राहणार नाही, बाजूला बसू देणार नाही तुम्हाला, आणि तुम्हाला काही द्यायचं असेल तर ते सुद्धा देणार नाहीत. तर मग तुमचं जर का वेश चांगला असेल तर मग त्यावेळेस तुम्हाला पदार्थ प्राप्त होऊ शकतात. आणि कोणताही पुरुष जर का पाठी लागला तर विखो पळेलच का. आता इथे सांगितलं पुरुष जेव्हा पाठी लागतो पदार्थांच्या, पदार्थ प्राप्त करण्यासाठी, तेव्हा विखो पळे, म्हणजे विखो पुढे पुढे पळतात, त्यांना मिळत नाहीत. तर प्रत्येकाच्या बाबतीमध्ये असं होईल का? नाही. जयाची कणव तयासी पाठी लागता विखो पळे, ज्याची कणव आहे त्यालाच पदार्थ मिळत नाही बरं का. म्हणजे पदार्थ जर का मिळाला, येथीचा ज्ञानिया जाणत्या विखो सुखाते नेदी जे सांगितलेलं आहे, येथीचा ज्ञानिया असा आहे की पदार्थ प्राप्त झाल्यानंतर त्याला आनंद वाटत नाही. आपल्याला आनंद वाटतो ना, अरे वा आज खूप दिवसांनी खायला मिळालं बरं का, म्हणजे आपल्याला आनंद वाटतो. आता पावसाळा चालू झाला, आता ते मका भाजून गरम गरम मिळतो, आपल्याला आनंद वाटतो. परंतु जाणकार व्यक्ती जो आहे त्याला जर का असे काही परिच्छेदाचे पदार्थ जर का त्याच्या ताटात वाढले गेले तर त्यांना उलट दुःख होतं की अरे हे पदार्थ मला नको हवेत, अरे हे जर का गोड मी खाल्लं
तर याच्यामुळे मला आळस येईल, स्मरणामध्ये अडथळा येऊ शकतो. पदार्थ चांगला असेल, तो जास्त खाल्ले गेलं तर त्याच्यामुळे माझ्या आचरणामध्ये अडथळा येऊ शकतो, वगैरे वगैरे अशा काही ज्या बाबी आहेत या समोर येतात आणि त्यांना त्या पदार्थांचं सुख वाटत नाही. असा हा कणवेचा जीव आहे. मग हा जीव जेव्हा कधी काही जर का त्रस उत्पन्न होतो बरं का, तुम्ही असं समजू नका की पदार्थ मी आजपासून सोडला आणि तो सुटला किंवा परिच्छेद करणं सोपं आहे. अजिबात सोपं नाही आहे. जेवढा तुम्ही परिच्छेद करणार तेवढा त्या पदार्थांचा इतका आपल्याला हे होतो, म्हणजे खाऊसा वाटतो तो पदार्थ. जोपर्यंत समोर आहे तोपर्यंत खाऊ नाही वाटत, आणि जेव्हा सोडता तुम्ही त्यावेळेस तुम्हालाच मनामध्ये ते खायला वाटतं. असं बघा, आता एरवी तुम्ही बोलत नाही, नॉर्मल बोलता, पण जर का एखाद्या वेळेस तुम्ही मौन पकडा बरं, मौन पकडून बघा उद्या, तुम्हाला असं वाटेल मी बोलू, अजून बोलू, किती बोलू, असं म्हणजे बोलूसं वाटेल तुम्हाला. तसं पदार्थ सोडल्यानंतर पदार्थ खाऊसा वाटतो आणि कधी कधी त्रस उत्पन्न होतो. खूप दिवस तो पदार्थ खाल्लेला नसेल तर त्रस सुद्धा उत्पन्न होतो. मग अशा वेळेस जर का तो पदार्थ मिळवण्यासाठी म्हणून जर का हा जीव मागे लागला, उत्तम अधिकाराचे आहेत परंतु कदाचित ते मागे लागलेच, परंतु उत्तम कणवेचे सुद्धा आहेत, तर ते पदार्थ परमेश्वर त्यांना मिळवून देत नाहीत, म्हणजे ते त्यांना प्राप्त होत नाहीत. त्यांना वृक्षान्न किंवा तत्संबंधित अन्न मिळेल, परंतु त्यांना अपेक्षित असलेलं अन्न ते मिळणार नाही, कारण ती कणव आहे त्यांची. तो पदार्थ त्यांनी जर का ग्रहण केला तर कदाचित त्यांना दोष घडू शकेल, म्हणून तो पदार्थ त्यांना मिळत नाही. आता तो जीव कणवेचा आहे म्हणून काय होतं की ते जेव्हा पदार्थाच्या मागे लागतं तेव्हा विखो पळे, जे विखो म्हणजे पदार्थ त्यांना प्राप्त होत नाहीत. परंतु इतरांच्या बाबतीमध्ये तसं नाही आहे. जे कणवेचे नाहीत, हीन अधिकाराचे आहेत, त्यांनी पदार्थ मागितला की त्यांना पदार्थ मिळतो. पदार्थ खाल्ला की काय होतं, आवडीचा पदार्थ जर का असेल आणि तुम्हाला तो पदार्थ खायचाच आहे, अशा वेळेस जेव्हा तो पदार्थ भेटतो तेव्हा तुम्ही हात राखून खात नाही, मनसोक्त तो खाल्ला जातो आणि त्याच्यामुळे जाड्य, आळस वगैरे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि तो दोषकारक होऊ शकतो. मग कणव असेल त्याला परमेश्वर अशा प्रकारे सहाय्य करतात. ह्याच्यासाठी कुठला न्याय दिलाय का? मग त्याच्यासाठी न्याय दिला, माळेकाराचा न्याय दिला. म्हणजे तो माळेकार काय करतो, सगळ्यांना सांगतो की या रस्त्याने जाल तर कुठे जाल, गावात पोचाल, नगरापुरा पाटणावरी पडा होसी, आणि या वाटात असी तरी जंगलामध्ये जाल. कुठे जाल, या वाटात असी तरी चोर वगैरे लुटतील, का वागे खाई जशी, का चोरी नागवी जशी, असं तो माळ्यावरूनच सांगतो. परंतु त्याच्या स्नेहाचा जर का एखादा व्यक्ती आला तर तो माळ्यावरून सांगत नाही, तो माळ्याच्या खाली उतरतो आणि त्याच्या कानाला खडा लावून सांगतो. कानाला खडा लावून म्हणजे एक छोटासा खडा घ्यायचा आणि तो कानाला इथे कानाच्या पळीला ठेवून तो दाबायचा चांगला, आणि तो दुखावल्या जातो तो व्यक्ती. ही पद्धत आहे बरं का. हे फक्त म्हण म्हणून वापरतो आपण, पण वास्तविक या मनीचं कार्य अशा पद्धतीचं आहे. ते जेव्हा लावल्या जातं तसं आणि ते दुखावलं जातं, ते जोपर्यंत तो फाटा येईल वगैरे, ते दोन रस्ते येतील तोपर्यंत त्याला ते दुखत राहील, त्याच्या लक्षात राहील, आणि ते का आपल्याला खडा लावलाय कानाला हे पण त्याला माहिती आहे. म्हणून बरोबर तो चुकणार नाही, बरोबरच जाईल. आधीच्या काळामध्ये असं होतं की एखादी गोष्ट आपल्या लक्षात राहत नसेल तर ती आठवणीत राहावी म्हणून काय केलं जायचं, धोत्राला वगैरे अशी गाठ मारल्या जायची कुठेतरी, ते दिसेल. आणि मग ते बोलता बोलता गाठ दिसली की हां हे गाठ ह्याच्या अमक्या अमकं ते लक्षात राहत नव्हतं माझ्या, त्याच्यासाठी म्हणून हे आहे. आजकाल जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला काही लक्षात ठेवावं लागत नाही. तर यंत्रामध्ये ती सोय आहे, कुठल्या तारखेला आणि किती वाजता तुम्हाला याची आठवण द्यायची आहे, ते एकदा त्या यंत्रामध्ये फिट केलं मोबाईलमध्ये की तो बरोबर आठवण देतो तुम्हाला की आज रविवार आणि संध्याकाळी 4:30ला बेल वाजली पाहिजे, कशाची, सत्संगाला जायचं आहे आपल्याला, आणि किती वाजता पोचायचं आहे, 5:45ला आपल्याला पोचायचं आहे. अशा पद्धतीची बेल लावली की तुम्हाला ते बरोबर आठवण दिल्या जाईल. तर जो व्यक्ती स्नेहाचा आहे, जो व्यक्ती कणवेचा आहे, अशा जीवांना परमेश्वर काय करतात, परमेश्वर स्वतः सहाय्य करतात, त्यांना ते लक्षात आणून देतात. आता सहाय्य करतात
तैसे परमेश्वर निमित्त्यापगम पाडिती म्हणजे काय करतात, कसं सहाय्य करतात. निमित्त्यापगम पाडिती म्हणजे ज्यामुळे तो दोष घडणार आहे त्याचा वियोग घडवतात, त्याचा आणि त्याचा योगच घडू देत नाही, भेट होऊ देत नाहीत. कधी कधी असं असतं की आपण रस्त्याने चाललो आणि आपण एकदम रस्ता बदलतो आणि वेगळ्या रस्त्याने जातो आणि तिथे आपल्याला अनपेक्षित एखादी व्यक्ती भेटते, ज्यांना आपण म्हणजे त्यांना भेटल्यानंतर आपला काहीतरी लाभ होणार आहे, आध्यात्मिक असेल, व्यावहारिक असेल, काहीतरी लाभ होणार आहे. आणि आपण म्हणतो बघा मी इकडून जाणार होतो पण वेळेवर मी इकडून आलो, आपली भेट झाली, बरं झालं वगैरे वगैरे. परंतु कधी कधी असं असतं की आपण नको त्या रस्त्याने जातो आणि नको ती व्यक्ती भेटते आणि नको ते विषय आणि नको ते त्रास कष्ट आपल्याला होतात, असंही होत असतं. परंतु जेव्हा आपल्याला कळतं की बरं झालं आपण, अच्छा ते तिकडून आले का, बरं झालं मी इकडून आधीच निघून गेलो होतो, किंवा ते म्हणतात की बाबा तुम्ही गेलात आणि ते आले, आपण म्हणतो बरं झालं मी निघून गेलो होतो. म्हणजे हे काय आहे, निमित्त्यापगम पाडिती म्हणजे त्याचा आणि त्याचा योगच घडू देत नाही. आता याच्यासाठी न्याय देतात, परमेश्वर सहाय्य करतात. यासाठी अजून एक न्याय दिलाय, यथा राणाईचा कापूस जळीनला तो कशामुळे ना कणवेस्तव. स्वामींनी त्यांना सांगितलं अनुसरण घ्या वगैरे, हे ते तयारच होते ते, पण ते म्हणाला असं आहे की मी कापूस वगैरे माझं काढून ठेवलेला आहे, तो एकदा विकून गेला की मग मी येईन अनुसरण घ्यायला. आता तो कधी कापूस विकला जाईल आणि कधी त्याचे पैसे मोजून होतील, हे सगळं काही गोष्टी कधी होतील. आणि तोपर्यंत विचार बदलला तर काय झालं, तिचा कापूसच जळून गेला, विषयच संपला. हे कापूस विकणं वगैरे हा प्रकारच राहिला नाही. म्हणजे अशा प्रकारे परमेश्वर सहाय्य करतात. तर जड पदार्थांविषयी सहाय्य करतात का ना चेतन पदार्थांविषयी पण वियोग घडवतात. तो कसा ना भिक्षूची अनुकूलते तो म्हणजे भिक्षू होण्याची जर का इच्छा वासनिकाची असेल, अनुसरण घेण्याची इच्छा जर का वासनिकाची मनापासून असेल, तर आबुली म्हणजे पत्नी आणि लेकुर्वे ते चित्ता मत्तासारखी नव्हे. म्हणजे याचं चित्त त्याच्या मतासारखं नसतं आणि याचं मत त्यांच्या चित्तासारखं नसतं. म्हणजे दोघांच्या वैचारिक जो काही भाग आहे त्याच्यामध्येच विसंवाद तयार व्हायला लागतो आणि हळूहळू प्रपंचातनं मन निघत राहतं, विरसता निर्माण होते प्रपंचातनं. आणि मग काय होतं, मनोभंग होऊन तो त्याग करतो. म्हणजे त्याग करण्याला प्रत्येक वेळी काय तुम्ही सात्विकतेने त्याग करणार नाही. काही त्याग वेगळ्या पद्धती, स्वतेव जाय तेवळी सांडी असेही त्याग असतात. प्रत्येक काही मळत त्यागिया किंवा मळवत त्यागिया नसणार. कधी अनिष्ट त्यागिया पण असतो, कधी कुष्टीय वासनेचा पण असू शकतो. आणि अशा प्रकारे परमेश्वर त्या गोष्टींचा वियोग घडवतात आणि त्या जीवाला त्या दोषापासून लांब लांब परमेश्वर ठेवत असतात. याच्यासाठी श्लोक येतो, यस्यानुग्रह मिच्छामी तस्य वित्तम हराम्यहम आपदा शोक कष्टम च तस्य दुःखम पदे पदे. म्हणजे परमेश्वर ज्याच्यावर कृपा करू इच्छितात, ज्यांच्यावर परमेश्वराला कृपा करायची आहे, ज्यांना त्या दोषांपासून परमेश्वराला लांब ठेवायचं आहे, त्याच्याविषयी परमेश्वर काय करतात, यस्य अनुग्रह मिच्छामी म्हणजे ज्यांना आमचा अनुग्रह घ्यायचा आहे, तस्य वित्तम हराम्य म्हणजे त्याचं वित्त काय जे आहे, त्याचं पैसा द्रव्य जो आहे ते पहिले काढून घेतात. कारण द्रव्य एकदा काढून घेतलं की माणूस पूर्णपणे, आजच्या जगामध्ये तरी अशीच परिस्थिती आहे की पूर्णपणे माणूस जो आहे तो मोकळा होऊन जातो. आपदा शोक कष्टमच, त्याला आपदा शोक म्हणजे संसारातले दुःख वगैरे जे काय आहेत ते त्याला प्रकर्षाने दिसतात. परमेश्वर देतात असं नाही, इतक्या दिवस दिसत नाही. आणि दिसतात कधी माहिती आहे का, पैसा असताना कधी दिसत नाही, लोकही दाखवत नाहीत कधी. जेव्हा तुमच्याकडचा पैसा जातो, तुम्ही जेव्हा कंगाल होता, रंक होता, त्यावेळीच तुमच्याबद्दल लोकांच्या मनात किती रोष आहे, किती काय आहे हे तेव्हा लक्षात येत असतं. ते काल परवाच वाचलं की लोकांचा स्वभाव कसा आहे, कसं ओळखायचं, त्यांच्या मनाविरुद्ध वागायचं. मग तुम्हाला कळेल की त्याचा मूळ स्वभाव कसा आहे. तो त्याच्या मनाप्रमाणे वागलं तर तो त्याचा स्वतःचा मूळ स्वभाव तुम्हाला कधी दाखवणार नाही. तसं तुमचं द्रव्य जोपर्यंत आहे तोपर्यंत समाज तुमच्यासाठी एकदम चांगला आहे. एकदा तुमच्याकडे द्रव्य नाही, तुम्ही असंच खोटं सांगा आमचं खूप नुकसान झालं 4-5 लाखाचं, तुमच्याकडनं 1 लाख रुपये भेटतील का, ते लगेच हातवर करतील, नाही भेटू शकत. म्हणजे हे काय आहे, त्यामध्ये तुम्हाला ते शोक आणि कष्ट कळेल. जसं तो वाल्ल्या कोळी होता, तो इतक्या दिवस चुकीचेच कामं करत होता, पण त्याला त्याची चूक लक्षात येत नव्हती. त्याला असं वाटत होतं सगळं परिवार माझ्या सोबत आहे. परंतु जेव्हा त्याला प्रश्न विचारायला पाठवला की घरी जाऊन विचारते तुझ्या पापात सहभागी आहेत का,
त्यांनी सांगितलं आम्ही काही तुझ्या पापात सहभागी नाही, तू आणि तुझं पाप तुझ्यासमोर, आम्ही काही तुला सांगितलं नाही असं असं करायला. मग त्याला ते प्रकर्षाने जाणवलं की ह्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी काय चाललंय ते तोपर्यंत दिसत नाही. म्हणून ते आधी काय केलं जातं की वित्तम हाराम्यहम, म्हणजे पैसा द्रव्य जे आहे ते काढून घेतलं जातं आणि मग संसारातले दुःख कष्ट हे लक्षात यायला लागतात. तसे दुःख पदे पदे, म्हणजे असे दुःख जे आहे ते पदे पदे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते बघायला मिळतील, भोगायला मिळतील, अनुभवायला मिळतील. आणि म्हणून या ठिकाणी इथे आजच्या सत्रामध्ये आपण आचार्य या प्रकरणाचं हे वचन बघितलं 19 क्रमांकाचं. पुरुष जवजव पळे तवतो विखो पाठी लागे, पुरुष पाठी लागे तवतो विखो पळे. आणि तत्संदर्भातली उत्तरार्ध 387 क्रमांकाची पुरुष जवजव पळे निरूपण ही लीळा या ठिकाणी आपण चिंतन आणि श्रवण केलेली आहे. दंडवत हो.